चष्मा खरेदी करा लोनवर। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर। सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली। गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड। मोबाईल 841201 9084 96 73 73 64 59। बजाज फायनान्स, अटी आणि शर्ती लागू। फेस्टिवल ऑफर, चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे, गॉगल 199 रुपये पासून पुढे। अनुभवी नेत्र चिकित्सक, प्रोग्रेसिव्ह लेन्स, मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स। विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत। आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण। आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत कणकवली पंचायत समितीत राबवण्यात आलेल्या या अभियानाअंतर्गत प्रत्येक गाव ग्रामपंचायतमधून शिलाफलक, वसुंधरा वंदन, स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन, पंचप्राण, शपथ, ध्वजारोहण अशा विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आज कणकवली येथील 63 गावातील ग्रामपंचायतीतून प्रत्येक गावातील माती कलशात भरून आणण्यात आली होती व या 63 कलशांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पंचायत समितीपर्यंत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीमार्फत पंचायत समितीत आणण्यात आले। त्यानंतर पंचायत समितीत सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांना शाल, श्रीफळ आणि एक वृक्ष देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले। प्रत्येक 5 गावचे सरपंच, ग्रामसेवक यांना बोलवून अमृत कलशांमध्ये माती जमा करण्यात आली। आम्ही अशी शपथ घेतो की भारतात सन 2047 पर्यंत आत्मनिर्भर विकसित राष्ट्र घडविण्याचे स्वप्न साकार करू। गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू। देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू। भारताची एकात्मता बलशाही करू आणि देशाचे संरक्षण करण्याप्रती सन्मान बाळगू। देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू। जय हिंद। धन्यवाद। तसेच यावेळी अमृत महाआवाज अभियान 2021 वसंत 2022-23 मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना व ग्रामपंचायतमधील उत्कृष्ट काम केलेल्या घरकुल लाभार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच अमृत महाआवाज अभियान 2022-23 मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींना अमृत अभियान पुरस्कार देण्यात आले। उत्कृष्ट ग्रामपंचायत बोर्डवे, हळवल, खारेपाटण। सर्वोत्कृष्ट घरकुल, प्रथम बाबू लक्ष्मण कारेकर राहणारे बोर्डवे, द्वितीय तुलसी मनोज पालकर राहणार हळवल, तृतीय नाना आकाराम करले राहणार खारेपाटण। रमाई आवास योजना उत्कृष्ट ग्रामपंचायत कासार्डे, ओसरगाव आणि कसवंत तळवडे। सर्वोत्कृष्ट घरकुल धोंडू बाळकृष्ण जाधव कासार्डे, सविता केशव तांबे ओसरगाव, रुपेश रामा सरपे कसवंत तळवडे। या प्रसंगी आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, बाळा जठार, माजी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उपमुख्य अधिकारी काळेसाहेब, विस्तार अधिकारी सुनील पांगम, विस्तार अधिकारी कृषी रविकांत मेस्त्री, सामान्य प्रशासन विभाग मनीषा देसाई, व्हिडिओ अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग आदी उपस्थित होते। गावातून आलेले सर्व सन्मान्य सरपंच महोदय, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, तसेच आमचे पत्रकार मित्र, देशाचे आदरणीय पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेबांनी मेरी माटी मेरी देश मेरा देश यांच्यासारखा अतिशय दूरदृष्टी असलेला कार्यक्रम आपल्याला प्रत्येक ग्रामपंचायती पातळीवर आणि तालुका पातळीवर राबवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच अनुसार आज आपल्या कणकवली तालुक्यामध्ये तालुक्याच्या कानकोपऱ्यातून गावातले प्रथम नागरिक म्हणून सरपंच आणि त्यांचे अन्य मान्यवर आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलेले आहेत।
काही लोकांना, सन्मान्य व्यक्तींना काही पुरस्कारही इथे जाहीर झाले आणि त्यांचा सन्मान इथे आमच्या हस्ते करण्यात आला. बांधवांनो, हा जो कार्यक्रम घेतला गेलेला आहे त्या कार्यक्रमाच्या नाव सुचवल्यावर, ते नाव ऐकल्यावर आपण सगळ्या जणांनी समजलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे की हा कार्यक्रम देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला का घ्यायला लावला. आज हे जे काय कळस माझ्या समोर इथे ठेवलंय आणि आपण गावागावातून जी माती आपल्याकडून आणलेली आहे ती एकत्र पद्धतीने आपण ह्या कळसमध्ये टाकणार आहोत. तिथे उंच विचार, याच्या मागे याच्या कल्पना आपल्याला असली पाहिजे. आपण विविध गावाचे सरपंच असला तरी भारत देश म्हणून आपण सगळे एकत्र आहोत, हा चांगला संदेश या निमित्ताने आपण इथे देणार आहोत. ज्या मातीतून आपण जन्म घेतला, जी आपली कर्मभूमी आहे, त्या मातीचा मान सन्मान वाढवणं, त्या मातीतल्या लोकांना मान सन्मान देणं आणि भारत देश म्हणून आपण एकत्र पद्धतीने पुढे जाणं, हा स्तुत्य हेतूने हा कार्यक्रम घेतला गेलेला. व्हिडिओजींच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेतला असला तरी आपण प्रत्येक जण या कार्यक्रमाकडे फक्त एक दिवस म्हणून आपण पाहू नका की बाबा आपल्याला सांगितलेलं आहे, पिवळे कपडे घालायला सांगितले, माती आणायला सांगितले, कुठेतरी कोणतरी टाकायला माती लावते, इथपर्यंत पाहू नका. पण याच्या मागची भावना महत्वाची आहे, याच्या मागचा विचार महत्वाचा आहे. आणि परत आपल्या गावाच्या दिशेने जात असताना आता जी काही शपथ आपल्याला घ्यायला लावली आहे ती लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्या जणांनी ती शपथ आत्मसात करून आपला कारभार करत असताना, प्रशासन चालवत असताना, गावाला पुढे घेऊन जात असताना त्या शपथेची आठवण आपल्याला प्रत्येक क्षणाला झाली पाहिजे, हे मी आवर्जून आपल्याला ह्या निमित्ताने सांगेन. आपलं गाव चालवत असताना, प्रशासन नेतृत्व करत असताना गावातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करणं, त्याच्या बाजूचा, त्याच्या दिशेने निर्णय घेत असताना गावाचं हित पाहणं, गावाचं भविष्य कशात आहे पाहणं, हा विचार आपल्या सगळ्यांमध्ये असला पाहिजे. ही भावना या शपथेमागे आणि कार्यक्रमामध्ये आहे. म्हणून आज हा कार्यक्रम ज्याचा मला कळला, मी देशभरामध्ये आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम पाहत असताना पाहत होतो, वाचत होतो. मला अभिमान वाटला की देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय महत्वाचा कार्यक्रम आपल्याला घ्यायला लावलेला. जी भावना, जी आज आपण काही क्षण या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आलोय आणि त्या निमित्ताने जी काही माती या कळशमध्ये टाकून आपण जेव्हा परत जाणार, ती भावना, तो विचार घेऊन अगर आपण आपल्या गावामध्ये काम केलं तर मी आपल्याला विश्वास देतो, आपल्या देशाला महासत्ता बनवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, एवढी ताकद आजच्या या नुसत्या कार्यक्रमात आहे. म्हणून मी व्हिडिओजींना आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगेन, आजच्या निमित्ताने तुम्ही सगळ्या जणांना आम्हाला एकत्र केलेलं आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी हे दोन्ही एकाच गाडीच्या दोन चाक आहेत आणि आपण सगळेजण एकत्र पद्धतीने हाताला हात लावून असं चाललो, खांद्याला खांदा देऊन अगर एकत्र चाललो तर आपल्या देशाला, आपल्या राज्याला आणि आपल्या जिल्ह्याला कोणीही मागे खेचू शकत नाही, एवढी क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये. एक दुसऱ्यावर असलेला विश्वास, जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न आणि समोरच्या व्यक्तीला जे पण अपेक्षा घेऊन आपल्या समोर बसला असेल त्याला कधीही खाली हात घेऊन जाता कामा नये, एवढी काळजी अगर आपण सगळ्या जणांनी घेतली तर निश्चित पद्धतीने देशाचे आदरणीय पंतप्रधानांचे विचार योग्य दिशेने जात आहे अशी भावना आपल्या सगळ्यांमध्ये असेल. परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्याबरोबर आदरणीय माजी आमदार प्रमोद जठार साहेब आणि माझे अन्य सहकारी पण इथे आहेत. आमच्या सगळ्या जणांची भावना आपल्या सगळ्यांसारखीच आहे की आपला भारत देश आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अन्य देशांच्या अवतीभोवती बघा, बातम्यांकडे बघा, आपल्या इंटरनेट वाचा, ज्या देशाला कणखर नेतृत्व नसतं त्या देशाची काय अवस्था होते याची आपण अनुभव आजूबाजूला घेतोय. आज अन्य देश आर्थिक संकटात आहेत, कायद्याने सुव्यवस्था, अशांतता त्या देशांमध्ये आहे. पण गेल्या 9 वर्ष आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली
आपला देश अतिशय यशस्वी पद्धतीने काम करतोय। आर्थिक सत्तेमध्ये पण, आर्थिक महासत्तेमध्ये पण आज आपला देश 5व्या क्रमांकावर असला तरी 2030 साली आपला देश पहिल्या 3 क्रमांकामध्ये असेल असं काम आपल्या देशाचे पंतप्रधान करतात। आणि ते जे काम करताय त्याला हातभार लावण्याचं काम आपण सगळ्या जणांनी आपल्या आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून द्यायचं। ते आपण कसं देऊ शकतो त्याचा एकमेव उत्तर आहे की देशाच्या पंतप्रधानांनी, केंद्र सरकारने ज्या ज्या योजना आपण लोकांसाठी सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना 100% राबवणं हे आपण ग्रामपंचायतीचे नेतृत्व म्हणून आपल्या सगळ्या जणांना करायला, ज्या ज्या योजना चांगल्यातल्या चांगल्या योजना आहेत त्या आलेल्या आहेत। काही दिवसा अगोदर आपण ऐकलं असेल की राणे साहेबांच्या माध्यमातून विश्वकर्मा नावाची योजना जाहीर झाली आणि आदरणीय पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती देशासाठी समर्पित केली गेली। अतिशय चांगली योजना आहे। 12 बलुतेदारांना आर्थिक सक्षम करणारी ती योजना आहे। जेवढी ताकद आपली किसान सन्मान योजनेमध्ये होती तेवढीच ताकद या विश्वकर्मा योजनेमध्ये आहे। आणि या सगळ्या योजना जेव्हा आपण गावामध्ये 100% राबवू तेव्हा मी तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये आर्थिक समृद्धी राबेल। देशाच्या म्हणजे आपल्या गावाच्या प्रत्येक व्यक्तीचं दरडोई उत्पन्न उंचवेल एवढी क्षमता या सगळ्या आपल्या योजनांमध्ये आहे। म्हणून आपण सगळेजण एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचे जे काही स्वप्न आपल्या देशाबद्दल आहे ते पूर्ण करण्यामध्ये आपण हातभार लावावा एवढीच अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करेन। आणि परत एकदा आम्हाला बोलवण्यासाठी, इथे मान सन्मान देण्यासाठी व्हिडिओ आणि त्यांच्या सगळ्या टीमना मी मनापासून तुमचे आभार मानतो, तुम्हाला शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि त्यांच्या शिवसेनेच्या ऑफरबद्दल त्यांनी मला घरात येऊन चर्चा करावी, मी त्यांना योग्य ते उत्तर देईन।